एका बाजूला हे राडे घडत असताना दुसऱ्या बाजूला राज्यभरातून निवडणूक आयोगाकडे तक्रारी आल्या आहेत त्या पैसे वाटपाच्या। राज्यभरातून या पैसे वाटपाच्या तक्रारी ठिकठिकाणहून प्राप्त झालेल्या आहेत। निवडणूक आयोग त्या निमित्तानं सक्रिय झालाय असा दावा करतोय। पैसे वाटपाच्या तक्रारींच्या विरोधामध्ये आयोगानं आत्ताच्या घडीला वेगवान कारवाई केल्याचा दावा केलाय। राज्यात मताला सरासरी 5,000चा भाव फुटल्याचा दावाही राजकीय पक्ष करतायत। दरम्यान या निमित्तानं राज ठाकरे यांनी पैसे वाटपाच्या संदर्भातला एक गंभीर दावा त्यांच्या ठाण्यातल्या सभेत केला होता। उद्या सायंकाळी 5 वाजता सगळा प्रचार थांबेल, संपेल आणि मग सरकारकडनं घराघरात पैसे वाटायला सुरुवात होईल। ती आधी झाली आहे सुरुवात। भारतीय जनता पक्षाचे लोक पैसे वाटतायत आणि शिंदेचे लोक पकडतायत। काय चालू आहे सरकारात तेच कळत नाही। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी विजय चिडे आता आपल्या सोबत आहेत। विजय, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण समोर बघा आणि पटकन सांगा की संभाजीनगरामध्ये पैसे वाटण्याच्या संदर्भातली जी चर्चा समोर आली ती कशी आली आणि एका मताला काय भाव दिलाय? नक्कीच सर, पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या बेगम परिसरामध्ये जे आहे ते सकाळी एक यादी प्रसिद्ध झाली होती, सोशल मीडियावरती व्हायरल झाली होती आणि त्या यादीचं जे आहे त्याच्या एका अज्ञात व्यक्तीनं चक्क बॅनर तयार केलं होतं आणि त्या प्रभागामध्ये असणारे मतदान जे आहे ते त्यांचं नाव त्या ठिकाणी होतं आणि त्या मतदाराची यादी जी आहे ती देखील त्या ठिकाणी होती। त्यांना कोणाला किती पैसे वाटायचे हे देखील त्या ठिकाणी होतं। त्यामुळे ही यादीचं बॅनर जे आहे ते करून त्या भागामध्ये लावण्यात आलं होतं। हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते स्थानिकाच्या लक्षात आलं। त्यानंतर त्या ठिकाणी मोठा गदारोळ देखील झाल्याचा पाहायला मिळाला होता। मात्र ही यादी कोणी लावली याचा शोध देखील स्थानिक नागरिकांनी घेतला होता। त्या ठिकाणी असणाऱ्या कॅमेरे असतील किंवा इतर भाग असेल त्याचा देखील शोध जे आहे ते नागरिक घेत होते। मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या एका परिस्थितीवरती आणि त्यानंतर ते झेरॉक्स करण्यात आलेले कागद जे आहेत त्या कागदावरती संबंधित व्यक्तीचा जो आहे ते अदृश्य चारा जो आहे त्या पद्धतीने दिसत होता आणि त्यामुळे बिलकुल विजय, या संपूर्ण प्रकरणाकडे आपण लक्ष ठेवा कारण येत्या 2 दिवसांमध्ये अशाच प्रकारच्या अनंत घटना कदाचित आपल्या आजूबाजूला घडू शकतात। दुर्दैवानं भारतीय लोकशाहीचं हे दुर्दैव आहे।